विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ऑनलाईन टीचिंगच्या या सेक्शनमध्ये तुमचं परत एकदा मी स्वागत करतो. वेलकम टू ऑल ऑफ यू. ज्या ठिकाणी आपण गेल्या तासिकेला आपला सिलेबस थांबवला होता, स्टॉप केला होता, त्याला आपण कंटिन्यू करत आहोत. सगळ्यांना हे माहिती आहे की मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यामधला आपण पहिलं प्रकरण सुरू केलेलं आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, ज्याचा पहिला व्हिडिओ आपण गेल्या सेक्शन मध्ये बघितला होता. आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या सेक्शन मध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशनची डेफिनेशन आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मधले दोन एक्झाम्पल्स घेऊन आपण पहिल्या सोल्युशनच्या मेथडकडे आलो होतो, दॅट इज नोन ॲज ग्राफिकल मेथड. आणि ज्यातले एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवलं होतं, एक तुम्हाला सोडवण्यासाठी ठेवलं होतं, तुम्ही ते सोडवलं असेलच. यानंतर आजच्या या तासिकेमध्ये आपण या टाइपवर, ग्राफिकल मेथड या टाइपवर आणखी 3 एक्झाम्पल्स घेऊन या टाइपला या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ही टाइप असणार आहे आणि ज्यांना कोणाला काही अडचण राहिली असेल त्या या तासिकेमध्ये, या पिरियडमध्ये तुमच्या त्या क्लिअर होतील. सो वी आर हॅव्हिंग द फर्दर थर्ड एक्झाम्पल फ्रॉम दिस एक्सरसाइज 1.2. थर्ड एक्झाम्पल, x plus y equal to 0 and another simultaneous equation we have given which is 2x minus y equal to 9. As you know that जेव्हा आपल्याला इक्वेशन्स ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे असतील, आपल्याला त्या इक्वेशनचे टेबल्स तयार करायचे असतात आणि टेबल्स आपल्याला ग्राफवर रिप्रेझेंट करायचे बाय प्लॉटिंग द पॉइंट्स. सो वी विल गो वन बाय वन. सो इन आन्सर लेट अस कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन which is x plus y, this is equal to 0. First equation we have given. Now to find the pair of numbers which satisfies this given equation, we have to plot a table of this kind, x, y and x, y, ज्यामध्ये आपल्याला 3 ऑर्डर पेअर्स या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. 3 ऑर्डर पेअर्स या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. आता हा टेबल प्रिपेअर करण्याअगोदर पहिले जे दिलेले इक्वेशन आहे ते आपण थोडं सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये म्हणजे काय की एक व्हेरिएबल एका साइडला आपण घेऊयात आणि राहिलेला व्हेरिएबल दुसऱ्या साइडला. म्हणजे कसं होऊ शकतं हे, x इक्वल टू, मी जर हा y इकडे ट्रान्सफर केला, दॅट विल गिव्ह जस्ट -y. सो दिस इज बिकम व्हेरी सिंपल इक्वेशन नाउ. x इक्वल टू -y. नाउ आपल्याला या ठिकाणी x इक्वल टू -y घेतला, याचा अर्थ असा होतो की आपण जर y च्या व्हॅल्यूज आपल्या मनाने घेत गेलो तर आपल्याला करस्पॉन्डिंग x च्या किमती मिळणार आहे. ठीक आहे ना. सो इन दिस सेक्शन, या सेक्शन मध्ये समजा मी y ची किंमत 1 पुट अप करत असेल, इफ आय रिप्लेस y इक्वल टू 1, y ची व्हॅल्यू जर मी 1 घेतली तर x इक्वल टू काय होणार आहे, -1. सो x इक्वल टू -1. आपल्याला आपल्या मनाने या ऑर्डर पेअर्स तयार करायचे. x नंतर 2 घेऊया, वी टेक द व्हॅल्यू 2. 2 घ्यावी असं काही कंपल्शन नाही. एनीवन कॅन -2, -3 अशा कोणती व्हॅल्यू घेतल्या तरी चालतील. सो y ची किंमत मी जर 2 घेत असेल आणि इथे ठेवत असेल तर we will get x equal to -2, x equal to -2, and we have final value. If I take x equal to 3, naturally x will become -3. So the required table will be like this: 1, -1, 1, -2, 2, and -3, 3. So this is how we can prepare a table for the first equation. Now we will go for the second equation that we have given. Second equation is like this: 2x minus y, this is equal to 9. 2x minus y equal to 9. अगदी सिमिलर पद्धतीने पहिल्या इक्वेशन मध्ये जसं आपण एक व्हेरिएबल एका साइडला ठेवला होता आणि बाकीचे सगळे तिकडे ट्रान्सफर केले होते, याही ठिकाणी आपण तेच करूया. मी या ठिकाणी हा y व्हेरिएबल तिकडे ट्रान्सफर करणं मला सोयीस्कर आहे. हा y तिकडे ट्रान्सफर केला आणि 9 इकडे जर ट्रान्सफर करत असेल तर we will get 2x. हा 9 इकडे आला तर -9 होणार, -9. दिस इज इक्वल टू -y will become +y. फक्त थोडीशी रिअरेंजमेंट करून घेतोय. y अगोदर लिहितोय फक्त मी. y इक्वल टू 2x -9. फक्त या इक्वेशनला अशा पद्धतीने कन्वर्ट केलं की जेणेकरून मला किमती ठेवल्यानंतर व्हॅल्यूज पटकन आणि सहज मिळू शकतात. नाउ वी कॅन हॅव अ टेबल जो आपल्याला या ठिकाणी या केस मध्ये रिक्वायर्ड असतो. So we can have a table
x y. आता आपण इक्वेशनचं नेचर जर बघितलं तर आपल्याला सहज कळतंय की कोणत्या व्हेरिएबलची किंमत आपण मनाने घेतल्या पाहिजे. इथे x ची किंमत मी जर मनाने घेतली तर इथे कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल. 2 ने गुणाकार करायचा आणि त्यामधून 9 मायनस करायचे. फिक्स सिंपल आपल्यासाठी ट्रीट होऊ शकते. म्हणजे आपल्याला x ची किंमत आपल्या मनाने घ्यायची त्या केस मध्ये. समजा मी x ची किंमत या ठिकाणी 1 घेतली 1. इफ आय सपोज x टू बी 1, तर 1 जर घेतली तर 2 मल्टिप्लाइड बाय 1 विल बिकम 2 and 2 minus 9 it will be equal to -7. It will be equal to -7. आता उत्तर जे आपल्या समोर येत आहे त्या उत्तराचा हाही विचार करायची. येणारी किंमत आपल्या ग्राफवर आहे किंवा नाही, येऊ शकते किंवा नाही येऊ शकत नाही, याचा देखील आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. या ठिकाणी -7 हा तुमच्या ग्राफवर किंवा मी थोडीशी एक लाईन वाढवून घेतली तर -7 मला घेता येऊ शकतात. पण आपण आपल्या रेंज मध्ये व्हॅल्यू घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजा म्हणून x ऐवजी 1 घेण्याऐवजी समजा मी 2 घेऊन जर बघितले तर काय मी बघूया व्हॅल्यू. इफ आय सपोज x इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 2 विल बिकम 4 minus 9. So 4 minus 9 it will be equal to -5. It is within our range. आपल्या रेंज मध्ये ती व्हॅल्यू येते आणि म्हणून x ची व्हॅल्यू मी 2 जर घेतली तर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे -5. आता पुढे आपण प्रोसेस करूया. x ची व्हॅल्यू जर 3 रिप्लेस केली या ठिकाणी 3. So 3 multiplied by 2 will become 6 minus 9. That will give us -3. That will give us -3. And one more value we can take for here as x equal to 4. जर मी x ची व्हॅल्यू 4 घेत असेल तर 4 multiplied by 2 will become 8 minus 9. It is nothing but -1. So we are having the final table 2, -5, 3, -3 and 4, -1. So this is the required two table. आपल्याला या इक्वेशनला प्लॉट करण्यासाठी, या इक्वेशनचे ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे दोन टेबल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे ठरणार आहे ना. ग्राफ पेपरवर कालच्या तासिकेला जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण x ऍक्सिस हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल y ऍक्सिस आपण प्लॉट करून घ्यायचे आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण ओरिजिन कोऑर्डिनेट 0,0 असणार. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स आपण प्लॉट करून घ्यायचे आहे. नाउ आफ्टर दॅट वी विल गो फॉर प्लॉटिंग द पॉइंट्स फ्रॉम द फर्स्ट टेबल -1, -1. -1 x ऍक्सिस वर -1 घ्यायचा आहे या ठिकाणी आहे तो, आणि y ऍक्सिस वर +1 म्हणजे या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो आहे या पद्धतीने -1, -1. त्यानंतर -2, -2 x ऍक्सिस वर -2, y ऍक्सिस वर +2. So point will be here -2, -2, and the third point -3, -3 आणि +3. तुम्ही तुमच्या ग्राफवर ज्यावेळेस प्लॉट कराल त्यावेळेस तुम्हाला ते एक्झॅक्ट कळेल की कोणत्या ठिकाणी हे पॉइंट्स येत आहेत. -3, -3. अगेन या तिन्ही पॉइंट्सला आपण जर जॉइन करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं असं ऑब्झर्वेशन असणार आहे की these three points are in a straight line आणि ते यायलाच पाहिजे. जर आले नाही तर आपले कोणते पॉइंट चुकलेले आहेत ते तुम्ही ग्राह्य धरणार आहात. सो दिस इज द रिक्वायर्ड लाइन and its equation is x plus y. This is equal to 0. Now further, second 2, -5. X axis वर 2 and y axis वर -5. हा या ठिकाणी पॉइंट येणार आहे. x axis वर 2 and y axis वर -5. त्यानंतर 3, -3. 3, -3 हा या ठिकाणी पॉइंट येईल. 3, -3. 3, -3 हा होता 2, -5 and one more point is there we have taken 4, -1. 4, -1 over here. 4, -1. तुम्हाला तुमच्या ग्राफवर अगदीच एक्झॅक्ट हे पॉइंट प्लॉट करता येतील आणि यांना आपण जर जॉईन केलं तर हे तिन्ही एका रेषेमध्ये आलेले तुम्हाला जाणवतील. थोडीशी लाईन एक्सटेंड करून घ्यायची आहे. पहिल्या दोन लाईन जर इंटरसेक्ट करत नसतील तर पहिल्या लाईनला देखील आपल्याला एक्सटेन्शन द्यावं लागेल.
या पद्धतीने. So this is how we can plot the graph of second line whose equation is 2x minus y. This is equal to 9. आपला असं ऑब्झर्वेशन आहे की या दोन्ही लाईन्स एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, which is that point 3,3. समजा मी याला a पॉइंट म्हटलं, 3,-3 या पॉइंट मध्ये या दोन लाईन्स इंटरसेक्ट करतात. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार फ्रॉम द ग्राफ given two lines intersect at point, जसं नाव आपण या ठिकाणी a म्हटलंय, x, y, ज्याचे कोऑर्डिनेट्स आपण ग्राह्य धरले तर तो होत आहे 3,-3. दिस implies that, याचा अर्थ असा होतो की x equal to 3 and y equal to -3 is solution of equation. दिलेल्या इक्वेशनचे हे सोल्युशन असतात. लक्षात येते सगळ्यांना? दोन इक्वेशन दिलेले असतील, दोन्ही इक्वेशनची सॅटिस्फाय करणारे टेबल्स ड्रॉ करायचे, त्या टेबल्सला ग्राफवर प्लॉट करायचे. ग्राफला प्लॉट केल्यानंतर ते दोन ग्राफ ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतील तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज नथिंग बट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, सो दिस इज एक्झाम्पल नंबर 3 हे आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये होतं. त्यानंतर आपण पुढे प्रोसीड करत आहोत. याच टाइपचं एक्झाम्पल नंबर 4 आहे, त्यांना आपण यानंतर एक्झाम्पल पुढचं घेत आहोत. या ठिकाणी जे जे एक्झाम्पल्स आपण सध्याला घेत आहोत हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोट करायचे आहेत, त्याची नोंद ठेवायची आहे. आपली नोटबुक तुम्ही सगळ्यांनी प्रिपेअर करायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास हा नेहमी करता येऊ शकेल. सो अगेन वी विल हॅव द एक्झाम्पल नंबर 4 which is like this. Fourth example, simple kind of example is that now we are having 3x minus y, this is equal to 2. 3x minus y equal to 2, and one more is there, 2x minus y, this is equal to 3. Both the equations are very simple. हा simple हे equations आहेत, जसं आपल्याला टेबल्स तयार करायचे असणार आहे 1 by 1. So let us consider the first equation in the answer given 3x minus y, this is equal to 2. 3x minus y equal to 2. अगदी आता झालेल्या एक्झाम्पल मधलं जे दुसरे इक्वेशन होतं त्याच टाइपची इक्वेशन आहे, ज्यामध्ये मला एक व्हेरिएबल एका साइडला ठेवायचं आणि उरलेले सगळे व्हेरिएबल्स एका साइडला कन्वर्ट करायचे. मी जर इक्वेशन ऑब्झर्व करत असेल तर या ठिकाणी y त्याचा कोएफिशियंट 1 आहे, त्यामुळे त्याला एका साइडला ठेवणं सोयीस्कर जाऊ शकतं. आणि म्हणून -y इकडे ट्रान्सफर करूया आणि हा 2 इकडे ट्रान्सफर करूया. दॅट विल गिव्ह अस 3x, हा +2 इकडे आला तर होणार आहे -2 आणि +y इकडे गेला तर होणार आहे -y. अरेंजमेंट करूयात फक्त आपण y equal to 3x minus 2. नाउ दिस इज व्हेरी सिंपल. इक्वेशनचं नेचर जर बघितलं तर मी कोणाची किमती ठेवल्या पाहिजे, x ची किमती ठेवल्या पाहिजे मनाने आणि कॅल्क्युलेशन करून y ची किमती कॅल्क्युलेट करायला पाहिजे. ठीक आहे ना? सो फॉर दॅट पर्पस लेट अस हॅव अ टेबल, जो टेबल आपल्याला प्लॉट करण्यासाठी उपयुक्त ठरतो आहे. सो वी आर हॅविंग अ टेबल ज्यामध्ये x, y आणि x, y 3 ऑर्डर पेअर्स आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. आपण आता स्पष्टीकरणात बघितल्याप्रमाणे मला x ची किमती माझ्या मनाने घ्यायची आहे. ठीक आहे ना? सो सुरुवात करूया आपण x ची किंमत 0 मी जर घेतली समजा, इफ आय टेक x इक्वल टू 0 तर 3 मल्टिप्लाइड बाय 0 विल बिकम 0 आणि शिल्लक कोण राहणार आहे -2. सो y ची व्हॅल्यू असणार आहे -2. पुढची व्हॅल्यू घेऊया आपण x इक्वल टू, इफ आय सपोज इट इज टू 1, जर मी x ची किंमत 1 पुट अप केली, 3 मल्टिप्लाइड बाय 1 विल बिकम 3. 3 minus 2 1, 3 minus 2 1, and further value if I suppose x equal to 2, x
x equal to 2. 3 multiplied by 2 will become 6. 6 minus 2 will give us 4. And so we are having 0 comma minus 2, 1 comma 1 and 2 comma 4. This is the required table for this equation. Now we will discuss about equation number second. 2x minus y this is equal to 3. हे देखील इक्वेशन त्याच नेचरचा आहे. या ठिकाणी y चा कोएफिशिएंट 1 आहे त्यामुळे आपण y ला तिकडे ट्रान्सफर करूया. 3 इकडे ट्रान्सफर होईल म्हणजे हा y इकडे गेला तर पॉझिटिव्ह, हा 3 इकडे आला तर निगेटिव्ह. सो दॅट विल गिव्स अस 2x minus 3 this is equal to y. Rearrangement जर केली तर y equal to 2x minus 3. Y equal to 2x minus 3. Again we are having a table that is essential for us. X, y and x comma y. परत एकदा इक्वेशनचं नेचर मी ऑब्झर्व जर करत असेल तर या इक्वेशनच्या नेचर मध्ये मी x ची किंमत माझ्या मनाने घेणं सोयीस्कर ठरू शकतं. आणि सगळ्यात पहिली x ची किंमत घेऊया 0. If I suppose x to be 0, then 2 multiplied by 0 will become 0. What remains? Minus 3. Further, very clear value. समजा मी x ची किंमत 1 सपोज केली. If I suppose x to be 1, 2 multiplied by 1, 2 into 1, 2, minus 3. 2 minus 3. काय मिळेल आन्सर? दोघांचा डिफरन्स हा 1 येतो आणि मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्याला उत्तराला लिहावं लागेल. त्यामुळे -1 and further value if I suppose x to be 2, 2 multiplied by 2 will become 4. 4 minus 3. This is simple. 1. So order pairs are 0 comma minus 3, 1 comma minus 1 and 2 comma 1. So we get here the two tables for the two given lines. यांना प्लॉट करायचं आहे. अगेन वी आर ऑन अ ग्राफ पेपर. ग्राफ पेपरवर ज्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण x ऍक्सिस आणि y ऍक्सिस प्लॉट करून घ्यायचे आहे. स्केल लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. कालही सांगितलं तुम्हाला, आजही सांगतोय. स्केल 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 unit on both axis. This is compulsory scale for this particular chapter. या particular chapter साठी स्केल असणार आहे. So here we are having the first point for the first line 0 comma minus 2. X axis वर 0 and y axis वर -2. So point will be here 0 comma minus 2. Y axis वर ह्या पॉइंट येणार. त्यानंतर 1 comma 1 1 1 दोन्ही ऍक्सिस वर पॉझिटिव्ह 1 plus 1 plus 1. So 1 comma 1 हा या ठिकाणी पॉइंट येणार. आणि पुढचा पॉइंट आहे 2 comma 4. इट विल बी ओव्हर हियर. तुम्हाला तुमच्या ग्राफवर हा एक्झॅक्ट प्लॉट करता येऊ शकेल. सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे. तिन्ही पॉइंट्स एका रेषेमध्ये आल्याचं तुम्हाला जाणवेल आणि तिघांना जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे. So we can have the line to join these 3 points. जसं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे 3x minus y this is equal to 2. This is the first line we had drawn from the first table. Now we will go for the next line. Second table 0 comma minus 3. X axis वर 0 and y axis वर -3. हा या ठिकाणी पॉइंट येणार आहे 0 comma minus 3. त्यानंतर पुढचा पॉइंट आपल्या समोर आपल्याला घ्यायचा आहे. इट विल बी 1 comma minus 1 1 comma minus 1 हा या ठिकाणी येतोय 1 comma minus 1 and 2 comma 0 2 comma 1 2 comma 1
या ठिकाणी एक पॉइंट येईल, थोडंसं आपण अरेंजमेंट करूया 2,1 आणि या तिन्ही पॉइंटला आपल्याला जॉईन करायचं आहे. These are the 3 points that we had plot over here. दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करताना तुम्हाला इथे लक्षात येईल. दिस इज द सेकंड लाईन. दोन लाईन्स इंटरसेक्ट करताना पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा या ठिकाणी दिसतोय. मी सध्या ही रेषाचं इक्वेशन मिळवलंय. दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झालेलं आहे याचा कोऑर्डिनेट काय मिळतो आपल्याला -1, -5. -1, -5 and hence from graph solution of given equation is x equal to -1 and y equal to -5. x equal to -1 and y equal to ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ग्राफिकल मेथडवर आधारित असणारा फायनल शेवटचे एक्झाम्पल जे तुमच्या पुस्तकामध्ये 6 स्टार टाइपचे एक्झाम्पल दिलेले आहे. सम क्वेश्चन्स आर गिवन ॲज अ स्टार. महत्वाचे पण थोडा हार्ड लेवल आहे असं पुस्तक लिहिणाऱ्याचं मत आहे. स्टार टाइपचे काही क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले, त्यातला हा स्टार टाइपचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतो आणि त्यांना आपण हा प्रकार या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. अडचणी असेल तर प्रत्येक क्लिअर करणार आहोत. So in answer 6 example is like this: 2x minus 3y equal to 4, whereas 3y minus x equal to 4. We will go with the first equation given 2x minus 3y. This is equal to 4. आता या ठिकाणी जसं आपण मागचं एक्झाम्पल बघितलं त्या एक्झाम्पल मध्ये दोन्ही व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशिएंट हा 1 होता. इथं तशी कोणती सिच्युएशन नाही. आता आपल्याला आपल्या मनाने या ठिकाणी ठरवायचं आहे की जेणेकरून आपल्याला एक व्हेरिएबल एका साइडला ठेवून सगळ्या टर्म्स एका साइडला कन्वर्ट करायचे आहेत. म्हणून मी या ठिकाणी हा जो -3y आहे हा मी पलीकडे ट्रान्सफर करतोय, तो +3y होईल. सो दॅट विल गिव्ह अस 2x इक्वल टू +3y +4 आणि हा 2 मी इकडे डिव्हायडेशन मध्ये पाठवलं तर x इक्वल टू मिळणार आहे 3y +4 डिवाइडेड बाय 2. एक व्हेरिएबल एका बाजूला आणि सगळ्या टर्म्स एका बाजूला. आता मी जर इक्वेशनचं नेचर बघितलं तर मनाने मला कोणत्या किमती घ्याव्या लागतील. y चे व्हॅल्यूज माझ्या मनाने सपोज करता येऊ शकते. 3 ने मल्टिप्लाय करायचं, 4 मिळवायचे आणि 2 ने डिवाइड करायचं. आपण या वेनं या प्रोसिजरने या ठिकाणी जाणार आहोत. सो सी हाऊ टू फाइंड द व्हॅल्यूज. थोडंसं केअरफुली आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. रँडमली आपल्याला किमती मिळणार नाही, सगळ्यासाठीच किमती मिळतील असं होणार नाही. आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडने जायचं आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला चेक करत घ्यायची आहे. म्हणजे कसं ते बघा. समजा ज्या y ची व्हॅल्यू आपण घेण्यास सुरुवात करणार, समजा मी स्टार्ट मी 0 पासून करतो आहे. समजा मी y ची व्हॅल्यू 0 घेतली. सो 0 मल्टिप्लाइड बाय 3 विल बिकम 0. 0 मल्टिप्लाइड बाय 3 विल बिकम 0. त्यामध्ये आपल्याला 4 ऍड करायचे +4 आणि आपण 2 ने डिवाइड करायचं. प्रश्न असा विचारायचा स्वतःला की याचं उत्तर की आपल्याला मिळतंय का, काउंटिंग नंबर्स मध्ये मिळतंय का, तर सहज मिळतोय. 2 ला आपण 4 ने भाग देऊ शकतो. सो इट विल बिकम 4 डिवाइडेड बाय 2 इज नथिंग बट 2. आणि म्हणून y ची पहिली व्हॅल्यू आपल्याला जी चालणारी आहे ती आहे 0. जर मी 0 घेतला तर 3 मल्टिप्लाइड बाय 0 विल बिकम 0 +4 डिवाइडेड बाय 2 विल बिकम 2. पहिली ऑर्डर आहे. आता यानंतर आपण आता प्लस और -1 एकदा +1 ट्राय करूया. जर आपल्याला एक नॅचरल नंबर या ठिकाणी मिळत असेल उत्तरामध्ये तर तो आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. सो हियर जर मी +1 घेतला, +1 सो 3 मल्टिप्लाइड बाय 1 हा जर मी घेत असेल 3 मल्टिप्लाइड बाय 1 तो होणार 3 + 4 होणार आहे 7 आणि 7 डिवाइडेड बाय 2 काय मिळू शकते आपल्याला या ठिकाणी
7 डिवाइडेड बाय 2 हा काही पूर्ण नंबर कंप्लीट नंबर मिळणार नाही, फ्रॅक्शन मध्ये येणार आहे, डेसिमल मध्ये येणार आहे, म्हणून आपण याला सध्याला टाळूया, घेण्याची आवश्यकता नाही, हा 1 घेणार नाही. -1 ट्राय करूया. इफ आय सपोज -1, सो -1 मल्टिप्लाइड बाय 3, -1 मल्टिप्लाइड बाय 3 इज नथिंग बट -3 + 4 डिवाइडेड बाय 2. या ठिकाणी 4 -3 जर केला तर तो होणार 1/2. हा देखील फ्रॅक्शन येतो आहे, डेसिमल मध्ये चाललं, पण याला देखील आपण ड्रॉप करूया. त्यानंतर फर्दर प्लस और माइनस 2, प्लस और माइनस 2, प्लस 2 एकदा घेतो मी. प्लस 2 जर मी या ठिकाणी घेतला तर 3 मल्टिप्लाइड बाय 2 विल बिकम 6 + 4. याला आपल्याला डिवाइड करावं लागेल 2 न, सो इट इज नथिंग बट 10 डिवाइडेड बाय 2, म्हणजे आन्सर येणार आहे. आन्सर किती येत आहे? 10 डिवाइडेड बाय 2 विल बिकम 5. आणि म्हणून y ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी +2 चालेल. y ची व्हॅल्यू आपल्याला कोणती चालणार आहे? y इक्वल टू, मी जर 2 घेतला, y इक्वल टू 2 जर घेतला तर 3 मल्टिप्लाइड बाय 2 विल बिकम 6 + 4, 10 डिवाइडेड बाय 2 म्हणजे मिळत आहे 5. आणि म्हणून x इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 5. नेक्स्ट -2 ट्राय करूया. मी जर -2 जर घेत असेल तर 3 - 2 विल बिकम -6. 3 multiplied by -2 -6 + 4, याला डिवाइडेशन मध्ये असणार आहे 2. सो -6 - 4 विल बिकम -2/2, म्हणजे आन्सर आपल्याला मिळते -1. सो y = -2 हे देखील आपल्यासाठी चालेल व्हॅल्यू. आणि म्हणून ही व्हॅल्यू जर चालत असेल तर सी हिअर अगेन -2 मल्टिप्लाइड बाय 3, याचा गुणाकार होणार आहे -6, हा +4 ॲज इट इज डिवाइडेड बाय 2. -6 + 4 -2 divided by 2 is nothing but -1. So we get the required table. थोडंसं या टाइपचे एक्झाम्पलला ट्रायल अँड एरर आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यूज थोडेशा सपोज करत घ्यावे लागतील, डायरेक्टली आपल्याला घेऊन चालणार नाही. सो आफ्टर दॅट वी विल गो फॉर द सेकंड इक्वेशन. जे आपल्याला या प्रश्नावर दिलेलं आहे इक्वेशन नंबर सेकंड. 3y - x दिस इज इक्वल टू 4. हा x तिकडे ट्रान्सफर करतो, याचा इक्वेशन या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट 1 आहे, त्यामुळे हा व्हेरिएबल एका साइडला ट्रान्सफर करणं आपल्यासाठी सोयीस्कर आहे, जसं आपण गेल्या एक्झाम्पल मध्ये बघितलंय. 3y हा 4 इकडे आला तर होणार आहे -4. दिस इज इक्वल टू -4 विल बिकम -x विल बिकम +x. रिअरेंजमेंट करून घेऊया. x इक्वल टू 3y - 4. नाव आपण जर इक्वेशनचं नेचर बघितलं तर मी कशाची किमती ठेवल्या पाहिजे हे आपल्याला सहज कळत आहे. कशाची किमती ठेवल्या तर चालेल आपल्याला इक्वेशन मध्ये? y ची व्हॅल्यूज मी ठेवल्या तर मला कॅल्क्युलेशन पार्ट हा सहज सिंपल होऊ शकेल. सो x y and x, y. So here y ची किंमत मी सगळ्यात पहिले मी 0 जर घेतली, इफ आय सपोज y is to be 0, y जर 0 घेतला तर 0 मल्टिप्लाइड बाय 3 will become 0. x ची किंमत मिळते आहे -4. आता y ची किंमत आपण 1 घेऊया. 1 3 मल्टिप्लाइड बाय 1 will become 3 - 4. 3 - 4 डिफरन्स will be -1. मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला आपल्याला द्यावे लागेल. आणि पुढे y ची व्हॅल्यू जर मी 2 घेतली, 3 मल्टिप्लाइड बाय 2 will become 6 - 4. आणि म्हणून 6 मधून 4 जर केले तर 2 शिल्लक राहतील. सो हिअर वी गेट -4, 0, -1, 1 and 2, 2. So this is how we can get the table of given two equations. आणि यानंतर आपल्याला यांना प्लॉट करायचं आहे. मी या ठिकाणी काही ऍक्सिस वरचे काही पॉइंट्स वाढवून घेतो आहे, कदाचित आपल्याला या एक्झाम्पल मध्ये गरज पडेल त्यांची. या ठिकाणी मी वाढवून घेतो एक्सटेन्शन ग्राफचं 6, 7 and 8. So now we will go for the plotting the points one by one. 0 पहिल्या इक्वेशनचा पहिला कोऑर्डिनेट आहे 2, 0. x ऍक्सिस वर 2 आणि y ऍक्सिस वर 0. हा या ठिकाणी पॉइंट येणार आहे 2, 0. त्यानंतर 5, 2. x ऍक्सिस वर 5, y ऍक्सिस वर 2. तुम्हाला तुमच्या ग्राफवर हे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एक्झॅक्ट मिळू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही या ग्राफवर हे पॉइंट्स प्लॉट देखील करायचे आहे, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट समजेल. आणि
पुढचा पॉइंट आहे फायनल पॉइंट -1, -2 x ऍक्सिस वर -1 आणि y ऍक्सिस वर -2 हा पॉइंट या ठिकाणी घे. सो these आर द 3 पॉइंट्स आपल्याला त्यांना जॉईन करायचं आहे. हे जॉईनिंग नंतर तुमचं असं ऑब्झर्वेशन असेल की हे तिन्ही पॉइंट्स हे एका रेषेमध्ये आलेले दिसेल. So this is the required line of the given equation. दिलेल्या इक्वेशनची ही रिक्वायर्ड लाईन असणार आहे. So the equation of line is 2x minus 3y. This is equal to 4. Now we will go for the second equation, which is first point -4, 0. X axis वर -4 हा या ठिकाणी y axis वर 0. त्यानंतर -1 x axis वर -1, 1 -1, x axis वर -1, y axis वर +1. Second point and 2, 2 हा या ठिकाणी पॉइंट आहे. तर तिघांनाही आपल्याला जॉईन करायचं आहे. या ठिकाणी काही पॉइंट्स खालीवर होऊ शकतात कारण या ठिकाणी एक्झॅक्ट मेजरमेंट आपल्या या व्हाईट बोर्डवर आपण घेतलेला नाहीये आणि त्यामुळे काही पॉइंट्स कदाचित मागे मिळू शकतात. ग्राफवर मात्र असं होणार नाही. तुम्हाला त्या ऍक्युरेसीने ते पॉइंट्स मिळतील. या दोन लाईन्स या ठिकाणी जो इंटरसेक्ट होत आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा या ठिकाणी मिळेल. दोन लाईन्स या ठिकाणी इंटरसेक्ट करणार आहे तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळतोय. आणि साधारणपणे तुम्ही ग्राफवर प्लॉट केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट हे पॉइंट कोणताही तो सहज कळायला सोपं होईल. आणि म्हणून हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याची कोऑर्डिनेट आपल्याला ठरवता येऊ शकतात. 8, 4 is the point of intersection of these two lines. याचा अर्थ काय होणार आहे? Hence 8, 4 is the solution of given equation. Hence from graph point of intersection किंवा from graph x equal to 8 and y equal to 4 is solution of given equation. So here we are having the final example ज्यामध्ये आपल्याला या दोन इक्वेशनचं आपण सोल्युशन फाइंड आउट केलंय आणि आपण हे आन्सर देखील पूर्ण केलंय.